नमस्कार मंडळी, आज आपण समोसा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी पांढरे वाटाणे रात्री भिजत ठेवले होते। बघा मी जवळून दाखवते किती छान भिजले गेले आहेत। ते आता आपण शिजवून घेऊ। तर कुकरमध्ये मी ते सगळे वाटाणे काढून घेत आहे। तर वाटाण्यांसोबत आपण एक बटाटाही उकडून घेतोय। तर तो तसाच सालीसकट अख्खा न चिरता वाटाण्यांमध्ये घाला, व्यवस्थित शिजून येतो। तर मी तांब्याभर पाणी घातले, वाटाणे पाण्यात बुडलेतनी जो बटाटा आहे तो पाण्याच्या वरतीच आहे। तर त्याच्यामध्ये चमचाभर मीठ घालून मी कुकरची शिट्टी करून घेते। तर 4 शिट्ट्या आपल्याला इथे करायच्या आहेत, कारण खूप मॅश व्हायला द्यायचे नाहीयेत। वाटाणे रात्रभर भिजले होते, त्यामुळे 4 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजले जातात। तर इथे कुकर होतोय, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। तर मी ते 1 कप मैदा घेतलेला आहे। त्यासाठी मी पाव कपाचा जो अर्धा भाग असतो, अर्धा पाव, तो त्या कपाने मोजून बारीक रवा घेतलेला आहे आणि ओवा चांगला क्रश करून घातलेला आहे। चवीनुसार मीठ घातले। तर हे ड्राय इंग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। ते मिक्स झाल्यानंतरच आपल्याला याच्यात मोहन घालायचे। तर मी ते तुपाचं मोहन घेतलंय, पाव कपापेक्षा थोडंसं कमी मी ते तूप घेतलं। हे प्रमाण अगदी योग्य आहे, या प्रमाणात काही तुम्ही बदल करू नका। तर मी इथे तूप विरघळवून घेतलेलं नाही, कारण आपल्याला मोहन गारच घालायचं आहे। गरम मोहन घातलं तर समोशाचं आवरण कडकडीत होऊ शकतं। आपल्याला खुसखुशीत हवंय, त्यासाठी आपण गारच मोहन घालतोय। मग तुपाऐवजी तुम्ही इथे डालडाही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता, फक्त प्रमाण अचूक घ्या। तर मी ते पूर्ण तूप बोटांनी काढून पूर्ण पुसून घेतलेलं आहे। तर हे तूप आपल्याला त्या पिठामध्ये चांगलं चोळून मिक्स करायचं। अगदी चोळून पूर्ण पिठाला ते तूप लागलं पाहिजे सर्व ठिकाणी एकसारखं। बघा मी ते तुम्हाला मुठी वळून दाखवते, अशी सहज मुठी वळली गेली पाहिजे, म्हणजे आपलं मोहन मस्त आपल्या पिठाला लागलं आहे असं समजता येईल। तर आता आपल्याला थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर पाणी सुरुवातीला थोडंच घालून तुम्ही पीठ मळा, कारण जर एकदा पीठ सैल झालं, म्हणजे जास्त भिजलं गेलं, तर आपण एक्स्ट्रा पीठ त्याच्यामध्ये घालू शकत नाही। नाहीतर आपल्या जे पिठामध्ये घेतलेल्या गोष्टींचा रेशो आहे तो कमी जास्त होतो आणि प्रमाण चुकतं। तर अगदी कमी पाणी वापरून बघा मी दाखवते, एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याला असं झाकून बाजूला ठेवून देऊया। तर तोपर्यंत आपण बघूया आपला कुकर पण झालेला आहे, वाटाणे कसे शिजलेत ते। तर मी कुकर ओपन करून तुम्हाला दाखवते। तर बघा वाटाणे आपले छान शिजलेत, 4 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजले गेले आहेत। म्हणजे वाटाणे विस्कटले नाहीत, आहेत तसे आहेत आणि दाबल्यानंतर सहज दाबले जातात। सेम असे शिजलेले आपल्याला हवेत। तर सोबतच जो बटाटा आपण ठेवला होता तोही छान शिजला गेला आहे, तोही विस्कटला नाही आहे। तर तो आपण बाजूला काढून ठेवूया आणि वाटाण्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला भाजी ओलसर नको आहे, सुकी आपल्याला भाजी बनवायची आहे। तर तिकडे पाणी निथळते तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया। चमचाभर बडीशेपने चमचाभर जिरा मी घातलेला आहे, 4-5 काळी मिरी घातलेली आहे आणि 1.5 चमच्यासारखं धने घातलेले आहेत मी, 7-8 कढीपत्त्याची पानं। हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हा स्पेशली समोशासाठीचा मसाला आहे। हा बाजारातही मिळतो, पण आपण घरी केलेला आपल्या डोळ्यासमोर बरं असतं, हेल्दी म्हणू शकतो आपण। तर हा मी वाटून घेत आहे खलबत्त्यामध्ये। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही ह्याला बारीक करू शकता, फक्त फाईन पावडर करू नका। असं दरदरं बोलतात सरसरीत लावून घ्या। बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, ह्याचा वास सुद्धा खूप छान येतोय। तुम्ही नक्की ट्राय करा, समजेल तुम्हाला। तर हा जो मसाला आहे तो आपण बाजूला काढून ठेवूया आणि ते एक खरडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे आलं लसूणची पेस्ट। त्याच्यासाठी मी 2 मिरच्या, काही लसूणच्या पाकळ्या 7-8 आणि एक बोट म्हणजे एका बोटा एवढं असं आलं घेतलेलं आहे आणि ते मी दरदरीत लावून घेतलेलं आहे। असं एकदम फाईन पेस्ट करायची नाही। इथे मिरच्या मी 2च वापरल्या आहेत, कारण आपण काळी मिरी वापरली। काळी मिरी तिखट असते, त्यामुळे मिरची सांभाळून वापरा। तिखट खात असाल तर तुम्ही जास्तही मिरची वापरू शकता। मी इथे बटाटाही सोलून घेतलेला आहे आणि आपण आता फोडणीची तयारी करू।
तर 2 चमचे मी इथे तेल घातलेले आणि त्याच्यामध्ये जो खरडा आपण तयार केला होता तो संपूर्ण त्याच्यात घातलेला आहे. तर आता 1 मिनिटभर आपल्याला हा खरडा परतून घ्यायचा आहे. त्याच्यात जे आलं लसूण आहे त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. त्यानंतर मग आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता तो मी त्याच्यामध्ये घालत आहे. तोही सेम तसाच 1 मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे. मी याच्यामध्ये मी आता लाल काश्मीरी पावडरची अर्धा चमचा पावडर टाकते, म्हणजे लाल काश्मीरी मिर्च सॉरी त्याची अर्धा चमचा पावडर टाकते. चवीनुसार मीठ, तेही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत वाटाणे. वाटाण्याला मसाल्याचं चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर जो आपण बटाटा सोलून बाजूला ठेवला होता तो असा हातानेच क्रश करत त्याला आतमध्ये घालायचं आहे. किसायचा वगैरे नाही, आपल्याला तो असा क्रश करूनच घालायचा आहे, तरच तो समोशामध्ये छान लागतो. तर तोही भाजीमध्ये चांगला मिक्स करून घेतला आहे मी. चांगलं त्यातलं मॉइश्चर सुकेपर्यंत आपल्याला ती भाजी परतून घ्यायची. आणि त्यानंतर मी 1 चमचाभर आमचूर पावडर टाकलं आहे. इथे मी टोमॅटो वापरला नाही, नाहीतर भाजी ओली होते. तर आंबटपणासाठी आपण इथे आमचूर पावडर वापरू शकतो. तर लास्टला मी इथे ओली चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, त्याने छान सुवास येतो आपल्या भाजीला. आता ही मिक्स करून मी फॅनखाली ही भाजी ठेवत आहे, कारण आपल्याला समोशामध्ये भरताना भाजी गरम नको आहे. निदान 70% तरी ती गार झालेली पाहिजे. तर भाजी गार होते तोपर्यंत आपण समोसा करायला घेऊया. तर पीठ मस्त फुललं होतं, तर त्याला परत एकदा छान मळून घेतले मी. छान सॉफ्ट असं मळून घ्यायचं, पण त्याला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही. ते जेवढं घट्ट आहे तेवढं चांगलं, नाही तर समोसा आपला आकार सोडतो. तर मी त्याचे जेवढं आपण पीठ घेतलं होतं त्याचे बरोबर 2 भाग आणि त्या 2 भागांचे परत 2 भाग असे इक्वली 4 भाग करून घेतलेले आहेत. तर एका भागापासून आपण 2 समोसे तयार करणार आहोत. तर आपण जे 1 कप मैद्याच्या प्रमाणाने पिठाचं प्रमाण घेतलं होतं त्याच्यात एकूण आपले 8 समोसे तयार होतात. जर घरात 2 किंवा 3 माणसं आहेत तर एवढे समोसे इनफ होऊन जातील. तर मी आता हे समोसे म्हणजे समोस्याच्या ज्या पाती आहेत ते लाटतोय. तर मी गोळा तुम्हाला जवळून दाखवते कसा झाला आहे तो. तर आपलं पीठ एकदम उत्तम मळलं गेलं आहे. त्याचं लक्षण म्हणजे जे आपण समोशाची पाती लाटतोय ती लाटताना तुम्हाला तेलही लावावं लागत नाही किंवा पीठही लावावं लागत नाही, अगदी इझिली लाटली जाते. बघा तुम्हाला मी दाखवते. तर ती एवढ्या जाडीची आपल्याला लाटायची आहे, खूप पातळ लाटायची नाही आणि खूप जाडही नाही. तर ओव्हल शेपमध्ये आपल्याला ही लाटायची आणि त्याचे 2 भाग करायचे. तर मी तुम्हाला दाखवते समोस्याला आकार कसा द्यायचा. जी खालची लाईनचा भाग असतो त्याला आपण असं पाणी लावून घ्यायचं आणि त्रिकोणामध्ये त्याला असं गुंडळून त्याचा असा त्रिकोण तयार करायचा. टोपीसारखी त्याची वाटी तयार करायची आणि जी एकामेकावर आपण जुळवलेली पाती आहे ती आतल्या साईडून बाहेरच्या साईडून चांगली दाबून पॅक करून घेऊन घ्यायची, नाहीतर समोसा तेलामध्ये सुटू शकतो. तर त्याचं टोकही चांगलं दाबून पूर्ण त्याला व्यवस्थित सील करून घ्यायचं. हे बघा मी दाखवते, असा त्रिकोण असा टोपीसारखा आकार तयार झाला पाहिजे. तर आता याच्यामध्ये आपण भाजी भरूयात. तर भाजी चांगली दाबून दाबून भरायची. भाजी जर कमी भरली तर समोसा पोकळ राहतो आणि त्याचा आकार बदलण्याची दाट शक्यता असते. तर भाजी पूर्ण भरायची म्हणजे तो चवीलाही छान लागतो. तर वरती 1 अर्धा इंच जागा ठेवून आपल्याला पूर्ण चमच्याने दाबून दाबून ती भाजी भरून घ्यायची आहे. तर बघू शकता मी किती अंतर वरती ठेवलं आहे, मी ती भाजी भरून घेतली. तर वरचे जे उरलेलं अंतर आहे त्याला आपल्याला बोटाने पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी यासाठी लावायचं कारण ते आपण जेव्हा चिकटवतो तेव्हा ते चांगलं सील झालं पाहिजे, तेलामध्ये गेल्यानंतर सुटलं नाही पाहिजे. तर जी आपण सील केलेली बाजू आहे त्याच्या अपोजिट साईडला मी दाखवते, एक अशी चिमटी घ्यायची जेणेकरून दोन्ही साईड इक्वल होतील आणि सील केलेला भाग आणि चिमटी घेतलेला भाग एकामेकावर ठेवून पूर्ण समोसा खालून सील करून घ्यायचा आहे. बघा दाखवते, अंगठ्याने आणि अंगठ्याच्या कडेच्या बोटाने अशी चिमटीत दाबून दाबून तो पूर्ण चांगला सील करून घ्यायचा. आणि जी दाबून घेतलेली एक्स्ट्राची साईड आहे ती आपण सील केलेल्या बाजूला दाबून घ्यायची. तर बघा समोशाने व्यवस्थित आकार घेतलेला आहे. मी तुम्हाला तो खाली ठेवून दाखवते, अजिबात पडत नाही आहे, व्यवस्थित उभा राहतोय.
तर त्याचा त्रिकोणी खूप छान आला आहे, मागूनही तुम्हाला दाखवते आणि साईडनेही. तर आपला छान समोसा तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे मी 8ही समोसे तयार करून घेतलेले आहेत. तर यासाठी मला ऑलमोस्ट सगळीच भाजी लागली आहे. 2 समोसे होतील अशीच भाजी उरलेली आहे. तर तुम्ही जेव्हा वाटाणे भिजत घालता तर 1 कपपेक्षा थोडेसे कमी वाटाणे भिजत घातलात तर तुमचं व्यवस्थित प्रमाण होऊन जाईल, भाजी उरणार नाही. तर आता आपण समोसे तळायला घेऊया. तर समोसे तळण्यासाठी तेल एकदम गरम करायचं नाही आहे, हलक्या गरम तेलामध्ये समोसे तळायचे आहेत. बघा बुडबुडेही फार येत नाही आहेत. समोसे तेलामध्ये घातल्यानंतर लगेच झारा लावायचा नाही, ते तुटू शकतात. त्यामुळे 1 मिनिटभर समोसे तेलामध्ये तसेच राहू द्यायचे आणि मग झारा लावायला घ्यायचा. तेलाचं टेम्परेचर मी यासाठी कमी ठेवायला सांगितलं होतं, कारण जर तेल खूप हाय गरम असेल आणि समोसे तुम्ही लगेच तेलामध्ये सोडलात तर वरून त्याला लगेच बुडबुडे असे फोडे यायला सुरुवात होतात आणि आतून समोसे कच्चे राहतात. तर पूर्ण वेळ समोसा जेवढा 7 ते 8 मिनिटे लागतात एक बॅच भाजायला, पण पूर्ण बारीक गॅसवरच आपल्याला समोसे हे भाजायचे आहेत. तर तुम्हाला असं वाटेल की तेल ओढून घेतील समोसे, तर मी तुम्हाला दाखवते. तेल अजिबात ओढून घेत नाहीत. गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला हे समोसे तेलातून काढून घ्यायचे. तर तुम्ही ते पाहू शकता, पूर्ण तेल इथे निथळतंय. समोशाच्या आवरणाला अजिबात तेल लागत नाही किंवा असे तेलकट असं अजिबात आवरण दिसत नाही आहे. तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. तर मी जवळून दाखवते तुम्हाला. बघा, तेल पूर्णपणे त्यातून निथळतंय, अजिबात तेल राहत नाही आहे. हीच गोष्ट असते. हे याचसाठी होतं की आपण मोहन खूप चांगल्या म्हणजे योग्य प्रमाणात मोहन त्याच्यात घातलं आहे. मोहन जर कमी जास्त झालं तर समोसे तेल ओढून घेतात. तर मी ते गॅस बंद यासाठी केला की दुसरी बॅच आपण तेलामध्ये घालायच्या आधी तेलाचं टेम्परेचर पुन्हा नॉर्मल करून घेऊन मगच दुसरी बॅच तेलामध्ये घालायचे. बघा, मी बाकीचेही समोसे तळून घेतलेले आहेत. आपण सर्व करूया. तर त्यासाठी मी याच्याबरोबर 1 खोबऱ्याची आणि पुदिन्याची चटणी बनवली आहे आणि टोमॅटो सॉस. या चटणीची रेसिपी ही मी लवकरच शेअर करेन तुमच्याबरोबर. तर बघा, आपले समोसे किती छान दिसत आहेत. तर मी तुम्हाला जवळून दाखवते आपले समोसे कसे बनले आहेत ते. हे बघा, मी तुम्हाला इथे आवाज ऐकवू शकत नाही आहे, तर मी तुम्हाला फोडून दाखवते. ते किती छान असे क्रिस्पी झाले आहेत, खुसखुशीत झाले आहेत, पटकन तुटत आहेत. तर भाजीसुद्धा आपण खूप छानपैकी भरलेली आहे. अशी भरगच्च भाजी असली तरच समोसा खाताना मजा येते. तर बघा, माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आहे. मी एक भाग तुम्हाला पुन्हा तोडून दाखवते. पटकन खुसखुशीत होतोय, तुटतोय. त्या हाताला तेल अजिबात राहिलेलं नाही. हे समोसे तेल अजिबात ओढून घेत नाहीत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा अशाच रेसिपीबरोबर भेटू. धन्यवाद.